डिअर स्टुडंट्स, आज आपला टॉपिक आहे कोनिकल पेंडुलम. आता कोनिकल पेंडुलम जो आहे तो सिंपल पेंडुलमशी रिलेटेड आहे, म्हणून आपला पहिल्यांदा आपण बघू सिंपल पेंडुलम. आता सिंपल पेंडुलम म्हणजे काय? सिंपल पेंडुलमसाठी 3 गोष्टी रिक्वायर्ड आहेत. फर्स्ट वन, एक आपल्याला हेवी पॉइंट मास पाहिजे. मग यासाठी आपण मेटॅलिक स्फिअर जनरली यूज करतो. जो मेटॅलिक स्फिअर हा मेटलपासून बनलेला आहे आणि छोटासा स्फिअर असेल पण हेवी पॉइंट मास कन्सिडर करू शकतो आपण त्याला. सेकंड थिंग, आपल्याला स्ट्रिंग लागेल. पण स्ट्रिंग कसा पाहिजे? तर स्ट्रिंग पाहिजे आपल्याला लाईट वेट, म्हणजे ज्याचं वेट एकदम कमी आहे. आणि इनएक्सटेन्सिबल याचा अर्थ त्याची लेंथ एक्सटेंड व्हायला नको ज्यावेळेला आपण त्याला मेटॅलिक स्फिअर सस्पेंड करू तेव्हा. तर लाईट वेट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग लागेल आपल्याला. आणि त्यानंतर तिसरी रिक्वायरमेंट आपल्याला लागेल रिजिड सपोर्ट. जर ह्या 3 रिक्वायरमेंट आपण कंप्लीट केल्या तर आपण सिंपल पेंडुलम तयार करू शकतो. म्हणजे सिंपल पेंडुलममध्ये एक मेटॅलिक स्फिअर घेतात ज्याला लाईटवेट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगच्या साहाय्याने रिजिड सपोर्टला सस्पेंड करतात. म्हणजे डायग्राम काढायची झाली तर इथं हा एक रिजिड सपोर्ट आहे. या रिजिड सपोर्टला दोऱ्याच्या साहाय्याने स्ट्रिंगच्या साहाय्याने एक मेटॅलिक स्फिअर, ज्याला बॉबसुद्धा म्हणतात, तर त्याला हेवी पॉईंट मास आपण कन्सिडर करू शकतो, तो सस्पेंड केला. मग ही जी काही स्ट्रक्चर आहे याला सिंपल पेंडुलम म्हणतात. ज्या वेळेला आपण सिंपल पेंडुलमला त्याच्या मीन पोझिशनपासून डिस्प्लेस करतो आणि सोडून देतो, मी याला मीन पोझिशनपासून या पद्धतीनं डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं, तर सोडून दिल्यानंतर हा या मीन मधातल्या पोझिशनच्या अबाउट, म्हणजेच मीन पोझिशनच्या अबाउट या पद्धतीनं टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतो. ही त्याची ऑसिलेटरी मोशन आहे. आणि ही जी काही स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला म्हणतात सिंपल पेंडुलम. म्हणजे सिंपल पेंडुलमसाठी 3 गोष्टी लागतात. हेवी पॉईंट मास लागतो आपल्याला, लाईट वेट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग लागतो आणि रिजिड सपोर्ट लागतो. मग याची डेफिनेशन या 3 पॉईंटवरनं तयार करता येईल आपल्याला. ए हेवी पॉईंट मास सस्पेंडेड बाय लाईट वेट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग टू ए रिजिड सपोर्ट इज कॉल्ड ॲज सिंपल पेंडुलम. आता या सिंपल पेंडुलमचंच रूपांतर आपल्याला कोनिकल पेंडुलममध्ये करता येतं. नाउ व्हॉट इज द कोनिकल पेंडुलम? हा सिंपल पेंडुलम घेतला आपण आणि या सिंपल पेंडुलमला आपण या ठिकाणी साईडवे रिमूव्ह केलं आणि रिमूव्ह करून याला जर आपण हॉरिझॉन्टल सर्कलवर जर फिरवलं या पद्धतीने, हा सिंपल पेंडुलम आहे. या सिंपल पेंडुलमला मी या पद्धतीनं हॉरिझॉन्टल सर्कलवर फिरवतोय. या पद्धतीने मी त्याला रोटेट करून राहिलो. मग रोटेट करताना तो एक पर्टिक्युलर कोन क्रिएट करतो इथं, म्हणून याला म्हणतात कोनिकल पेंडुलम. आणि याची ही जी मोशन आहे ही हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे. म्हणजे कोनिकल पेंडुलम हा कोणती मोशन परफॉर्म करतो? तर इट परफॉर्म्स द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. मग कोनिकल पेंडुलम काय होईल? वरचेच 3 पॉईंट घेऊन याला अटॅच करता येईल आपल्याला खालचा पॉईंट. हेवी पॉईंट मास सस्पेंडेड बाय लाईट वेट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग टू ए रिजिड सपोर्ट अँड रिव्हॉल्व्ड इन ए हॉरिझॉन्टल सर्कल कॉल्ड ॲज कोनिकल पेंडुलम. तर त्याला कोनिकल पेंडुलम म्हटलं जातं. म्हणजे असा सिंपल पेंडुलम आहे ज्याला साईड वेव्ज रिमूव्ह करायचं आणि रिमूव्ह करून त्याला हॉरिझॉन्टल सर्कलवर फिरवायचं विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी, तर त्याला म्हणतात कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ज्या स्ट्रिंगची जी लेंथ असते ती त्या कोनिकल पेंडुलमची लेंथ म्हणून ओळखल्या जाते. त्यानंतर त्याचा पॉईंट ऑफ सस्पेन्शन आणि सर्कलचा सेंटर यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे याला हाईट ऑफ कोनिकल पेंडुलम म्हणतात. आणि ही झाली रेडियस ऑफ कोनिकल पेंडुलम. म्हणजे ज्या सर्क्युलर पाथवर हा कोनिकल पेंडुलम फिरतोय तर त्याची जी रेडियस असते त्या रेडियसला रेडियस ऑफ कोनिकल पेंडुलम म्हटलं जातं. मग आपला पुढचा टॉपिक काय मध्ये? तर आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे. आता हे एक्सप्रेशन कशासाठी काढायचं आहे? तर एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमच्या पिरियडसाठी आपल्याला फॉर्म्युला काढायचा आहे. मग आता कोनिकल पेंडुलमचा पिरियड जो आहे, तर ज्याला पिरियड ऑफ रिव्होल्यूशनसुद्धा म्हणतो आपण. व्हॉट इज मीन बाय द पिरियड? पिरियड मीन्स आपण बघितलेलं ऑलरेडी, इट इज अ टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन. म्हणजे एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी
टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी त्यांनी घेतलेला जो वेळ आहे त्या वेळेला म्हणतात पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. मग तो कोनिकल पेंडुलमचा आपल्याला पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काढायचा आहे. मग आता हा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कसा काढता येईल, त्यासाठी आपण पहिल्यांदा एक कोनिकल पेंडुलम घेऊ. समजा मी या ठिकाणी हा एक कोनिकल पेंडुलम घेतला. हा त्याचा मेटॅलिक स्पियर आहे, ज्याला स्पेरिकल बॉबसुद्धा म्हटलं जातं. हा त्याचा हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ आहे, ज्या सर्क्युलर पाथवर तो फिरेल. आणि या ठिकाणी हा त्याचा पॉईंट ऑफ सस्पेन्शन आहे, ही झाली त्याची लेंथ. आणि याला रिजिड सपोर्टला डेफिनेटली आपण हँग केलेलं आहेच. मग आता या ठिकाणी मी काही क्वांटिटी डिफाईन करतो या ठिकाणी की लेट अस कन्सिडर एल. व्हॉट इज द एल? एल इज द लेंथ ऑफ द कोनिकल पेंडुलम. ही कोनिकल पेंडुलमची लेंथ आहे. लेट आर. आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ ऑफ पेंडुलम. म्हणजे हा जो पेंडुलम आहे, या पेंडुलमचा जो सर्क्युलर पाथ आहे, या सर्क्युलर पाथची जी रेडियस आहे ती रेडियस आपण या पद्धतीने इथे इंडिकेट केली. दॅट रेडियस विल बी आर. ही रेडियस त्याची आर आहे. ही डिस्टन्ससुद्धा आर राहणार आहे. त्यानंतर थीटा इज द अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ लेंथ विथ हाईट. म्हणजे या कोनिकल पेंडुलमची जी हाईट आहे ही त्याला या लेंथला, या साईडला आपण हाईट म्हणतो. तर ही जी हाईट आहे आणि लेंथ यांच्यामधला जो अँगल आहे, या अँगलला म्हणतात अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ कोनिकल पेंडुलम. हा झाला कोनिकल पेंडुलमचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन. ह्या काही क्वांटिटी झाल्या. त्यामध्ये अजून एक ॲड करता येईल आपल्याला. लेट यम. यम इज द मास ऑफ कोनिकल पेंडुलम. या कोनिकल पेंडुलमचं जे मास आहे ते मास आपण यम कन्सिडर केलं. मग आता या पेंडुलमच्या बाबतीत आपल्याला काय काय सांगता येईल पहा. या पेंडुलमवर किती फोर्सेस आणि कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. या पेंडुलमच्या बाबतीत फर्स्ट ऑफ ऑल या पेंडुलमवर सगळ्यात पहिल्यांदा जो फोर्स ॲक्ट होतो तो म्हणजे त्याचं स्वतःचं वेट एम जी, जे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. सेकंड जो फोर्स ॲक्ट होतो तो म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग, ज्याला आपण टी डॅशने इंडिकेट करणार. हे दोन फोर्सेस ॲक्ट होतात. म्हणजेच आपल्याला इथे लिहिता येईल देअर आर टू फोर्सेस ॲक्टिंग ऑन द पेंडुलम. नंबर वन, इट्स वेट एम जी, इट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. त्यानंतर सेकंड जो फोर्स आहे तो सेकंड फोर्स म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग. इट इज टी डॅश. इट इज अलॉंग द लेंथ ऑफ द पेंडुलम. पेंडुलमची जी लेंथ आहे त्या लेंथवर टेन्शन ॲक्ट होतं जे आहे टी डॅश. त्याचं वेट, स्वतःचं वेट एम जी, जे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. आपण या डायग्राममध्ये इथे इंडिकेट केलेलं आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट वन, या टेन्शनला आपण रिझॉल्व केलं दोन फॅक्टरमध्ये. आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे की कोणत्याही वेक्टरचे आपल्याला दोन कंपोनंट्स करता येतात. जर आपण एक्स वाय प्लेनमध्ये या ठिकाणी हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, एक्स वाय प्लेनमध्ये जर हा वेक्टर ए जर घेतला तर या वेक्टर एचे आपल्याला दोन पार्ट करता येतात. हा अँगल जर थिटा असेल तर एक्स ॲक्सिसवरचा जो कंपोनंट असतो त्याला ए कॉस थिटा म्हणतो आपण. आणि वाय ॲक्सिसवरचा एक कंपोनंट जर घेतला आपण तर त्याला म्हणतो ए साइन थिटा. हिअर वेक्टर ए इज रिझॉल्व्ड इन टू टू पार्ट्स और टू कंपोनंट्स, रेक्टँग्युलर कंपोनंट्स. फर्स्ट वन इज ए कॉस थिटा, सेकंड वन इज ए साइन थिटा. मग याच पद्धतीनं आपल्याला इथं या टेन्शनचं सुद्धा रिझोल्युशन करता येईल. हे टेन्शन आपल्याला दोन पार्टमध्ये रिझॉल्व करता येईल. आता कशा पद्धतीने रिझॉल्व करता येईल पहा. या ठिकाणी मी एक कंपोनंट घेतो आहे जो एम जीला बॅलन्स करायचा प्रयत्न करेल. हा कंपोनंट घेताना हा अँगल थिटा होईल, कारण हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल आहेत आणि अल्टरनेट अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात, त्यामुळे हा अँगल थिटा होईल. हा जर थिटा झाला तर हा टी डॅशचा एक कंपोनंट तयार होईल जो थिटाच्या जवळचा आहे, म्हणून तो होईल टी डॅश कॉस थिटा. आणि एक अलॉंग द रेडियस होईल जो असेल टी डॅश साइन थिटा. म्हणजे ओव्हरऑल यावर दोन फोर्स ॲक्ट होतात. एक आहे त्याचं स्वतःचं वेट एम जी, दुसरा आहे टेन्शन इन द स्ट्रिंग.
त्यानंतर टेन्शन इन द स्ट्रिंगचे आपण दोन कंपोनंट केले, एक केला टी डॅश कॉस थिटा, दुसरा केला टी डॅश साईन थिटा. टी डॅश कॉस थिटा कसा आहे तर व्हर्टिकली अपवर्ड आहे आणि टी डॅश साईन थिटा कुठं चालला तर तो चालला सेंटरला. म्हणून आपल्याला इथं मेन्शन करता येईल, हिअर द टेन्शन इन द स्ट्रिंग टी डॅश इज रिझॉल्व्ड इन टू टू कंपोनंट्स. द फर्स्ट कंपोनंट इज टी डॅश साईन थिटा अँड द सेकंड कंपोनंट इज टी डॅश कॉस थिटा. टी डॅश साईन थिटा कुठं आहे तर इट इज गोईंग टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल अँड टी डॅश कॉस थिटा कुठं चालला तर इट इज गोईंग अपवर्ड डायरेक्शन, तो अपवर्ड डायरेक्शनला चालला. मग आता या डायग्रामवरून आपल्याला सांगता येईल ज्या अर्थी कोनिकल पेंडुलम हा सेफली रिव्हॉल्व होतो आहे त्या अर्थी फोर्सेस बॅलन्स करता येतील आपल्याला. फोर्सेस जर बॅलन्स केले आपण तर वरच्या दिशेला जाणारा फोर्स आणि खालच्या दिशेला जाणारा फोर्स हे इक्वल असतील. वरच्या दिशेला जाणारा फोर्स आहे टी डॅश कॉस थिटा, खालच्या दिशेला जाणारा फोर्स आहे एम जी. म्हणजे आपल्याला इथे इक्वेशन काय लिहिता येईल, आपल्याला या ठिकाणी इक्वेशन लिहिता येईल टी डॅश कॉस थिटा इज इक्वल्स टू एम जी. दिस इज इक्वेशन नंबर 1. आणि सेकंड वन या ठिकाणी हा टी डॅश साईन थिटा कुठं चालला तर इट इज गोईंग टुवर्ड द सेंटर. आणि आपल्याला माहीत आहे हा जो टी डॅश साईन थिटा आहे हा सेंटरकडे चालला आणि सर्क्युलर मोशनमध्ये सेंटरकडे जाणारा फोर्स याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला यूज करता येईल एम आर ओमेगा स्क्वेअर. आपल्याला इथं आपल्याला या ठिकाणी इथं पिरियड काढायचा आहे म्हणून मी फॉर्म्युला यूज करतो एम आर ओमेगा स्क्वेअर, नाही तर जनरली आपण एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हा फॉर्म्युला यूज करतो. तर इक्वेशन 2 आता मी काय करतो आहे या दोन्ही इक्वेशनला डिवाईड करून टाकतो. म्हणजेच मला इथं परफॉर्म करायचं आहे इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. जर मी इक्वेशन 2ला 1 डिवाईड केलं तर या ठिकाणी मला लिहिता येईल टी डॅश साईन थिटा अपॉन टी डॅश कॉस थिटा इज इक्वल्स टू एम आर ओमेगा स्क्वेअर अपॉन एम जी. इथं टी डॅश कॅन्सल होतो, एम एम कॅन्सल होतो, उरलं काय तर साईन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. आता यामध्ये आपल्याला ओमेगा स्क्वेअर काढता येईल, ओमेगा स्क्वेअरवरनं टी काढता येईल. मग आता यासाठी मी काय करतो साईड इंटरचेंज करतो, एम आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी इक्वल्स टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा. यामध्ये फक्त ओमेगा स्क्वेअर इकडे ठेवतो, आर आणि जी तिकडे घेऊन जातो. म्हणजेच ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू काय येता येईल तर जी तिकडे वर जाईल, म्हणजेच जी साईन थिटा अपॉन आर कॉस थिटा. आता यामध्ये आपल्याला हा जो इथे एक ट्रायंगल क्रिएट झालेला आहे, मी या ट्रायंगलला जर नाव दिलं, हा पॉईंट ऑफ सस्पेन्शन यस आहे, हा सेंटर आहे म्हणून मी याला नाव दिलं ओ आणि ही पोझिशन आहे याची म्हणून पी. तर इन ट्रायंगल एस ओ टी मी इथं साईन थिटाचा फॉर्म्युला लावतो या ट्रायंगलमध्ये. जर मी साईन थिटाचा फॉर्म्युला जर लावला तर अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, या थिटाची अपोजिट साईड आहे आर, हायपोटेनियस हा एल. म्हणून या ठिकाणी मला असं लिहिता येईल नाव व्हॉट इज द साईन थिटा, साईन थिटा इज द आर अपॉन एल. साईन थिटा इक्वल्स टू आर अपॉन एल. मग याच्यावरनं आरची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. आरची व्हॅल्यू जर आपण काढायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल आर अपॉन एल इक्वल्स टू साईन थिटा. देअरफॉर आर इक्वल्स टू काय होईल तर एल साईन थिटा. ही आलेली जी व्हॅल्यू आहे ती या वरच्या याला जर आपण इक्वेशन 3 म्हटलं तर इक्वेशन 3मध्ये ही व्हॅल्यू ठेवा. पुट इन इक्वेशन 3. इक्वेशन 3मध्ये जर ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली तर आपल्याला लिहिता येईल ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू जी साईन थिटा अपॉन आरच्या ऐवजी आपल्याला ठेवायचा एल साईन थिटा. इथं ठेवतो आहे मी एल साईन थिटा इंटू कॉस थिटा ॲज इट इज. हा कॉस थिटा ॲज इट इज. त्यानंतर पुढे दिस साईन थिटा गेट्स कॅन्सल, दॅट मीन्स जी अपॉन एल कॉस थिटा दॅट इज ओमेगा स्क्वेअर. आता आपल्याला याला सिम्प्लिफाय करता येईल. सिम्प्लिफाय या पद्धतीनं करता येईल की टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. मग मी जर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर मला लिहिता येईल ओमेगा इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअरचं वर्गमूळ ओमेगा आणि याचं स्क्वेअर रूट जर आपण घेतलं तर त्याला लिहिता येईल अंडर रूट जी अपॉन एल कॉस थिटा. आता यामध्ये पुढे आपल्याला पिरियड काढायचा आहे. तर पिरियड काढायचा आहे तर आपल्याला माहीत आहे अँग्युलर वेलॉसिटी आणि पिरियडमधलं हे रिलेशन आहे. अँग्युलर वेलॉसिटी इक्वल्स टू 2π अपॉन पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. दिस इज द रिलेशन बिटवीन पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अँड अँग्युलर वेलॉसिटी. ही व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट जर आपण केली तर आपल्याला इथे येईल 2π अपॉन टी इक्वल्स टू अंडर रूट जी अपॉन एल कॉस थिटा. मग यावरनं रेसिप्रोकल घेता येईल. आपल्याला पिरियड काढायचा असल्यामुळे त्याला आपल्याला वर न्यूमरेटरमध्ये लिहावं लागेल, म्हणून आपण रेसिप्रोकल घेतला तर टी अपॉन 2π इज इक्वल्स टू अंडर रूट
यल कॉस थिटा अपॉन जी. दॅट मीन्स टी इज इक्वल्स टू हा 2π तिकडे घेऊन जा, 2π इंटू अंडर रूट यल कॉस थिटा अपॉन जी. दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमचा हा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे. आणि हा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कशावर डिपेंड करतो, तर दिस पिरियड ऑफ रिव्होल्यूशन डिपेंड्स अपॉन इट्स लेंथ अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.